नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 8 फेब्रुवारी 8 फेब्रुवारी आपली सी-टी-ईटीची एक्झाम होणार आहेत. त्याच उद्देशाने आपण या चॅनलवरती दररोज बालमानसशास्त्र म्हणजेच पेडॉलॉजी याची तयारी करणार आहोत. बालमानसशास्त्र याची आपण दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण दिलेलं आहे. त्याच पद्धतीने सी-टी-ईटीची पण तयारी करणार आहोत. ओके. आजचा हा पहिलाच क्लास आहे. बघूया प्रश्न आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने येतात आणि आपल्याला सर्व प्रश्नांचे डाऊट या ठिकाणी क्लिअर करायचं आहे. बघा, पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो मित्रांनो. सर्व प्रश्न सी हिंदीमध्ये असणार आहे. ठीक आहे. आता बघा, पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. राष्ट्रीय शिक्षा नीति एन-ई-पी 2020 किस पर जोर देती है? म्हणजे राष्ट्रीय शिक्षा नीती ही जी आहे 2020 हे कशावर जास्त भर देते? मित्रांनो लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे लचीला बहुस्तरीय शिक्षण म्हणजे फ्लेक्सिबल मल्टी लेवल लर्निंग यावरती राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 हे जास्त भर देते. ओके. आता यावरचे काही महत्वाचे जे पॉईंट आहेत ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा, स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. स्पष्टीकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे कि एन-ई-पी 2020 का मुख्य उद्देश्य रटकर सीखने यानी रूट लर्निंग की पद्धति को खत्म करना और समग्र बहुविषयक यानी होलिस्टिक मल्टीडिसिप्लिनरी तथा अनुभवात्मक शिक्षक यानी एक्सपेरिमेंटल लर्निंग को बढ़ावा देना है. यह बच्चों के लिए एक लचीला और बहुस्तरीय शिक्षण यानी फ्लेक्सिबल मल्टी लेवल लर्निंग ढांचा प्रदान करने पर जोर देती है. इसका मतलब यह है कि पाठ्यक्रम और शिक्षण पद्धतियों कठोर नहीं होनी चाहिए बल्कि छात्रों की रुचियों, क्षमताओं और सीखने की गति के अनुरूप होनी चाहिए, जिससे उन्हें अपनी पसंद के विषय चुनने की स्वतंत्रता मिले और उनका सर्वांगीण विकास हो सके. हे जे आहे मित्रांनो एन-ई-पी 2020चा मुख्य उद्देश आहे. लक्षात ठेवा, यामध्ये जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे यावरती पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. ओके. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय दिलेला आहे. जीन पियाजे के सिद्धांत में वह प्रक्रिया जिसमें एक बच्चा अपनी मौजूदा स्कीमा में नई जानकारी को समायोजित करता है, ये क्या कहलाती है? इंग्रजीमध्ये पण आपण या ठिकाणी प्रश्न घेतलेला आहे. ओके. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी समायोजन म्हणजे अकोमोडेशन हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असेल. ओके. आता यावरचे काही महत्त्वाचे जे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करूया. समायोजन म्हणजे काय? तर ठीक आहे. बघा, स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास म्हणजे जीन पियाजेने कोणता विकास सिद्धांत मांडलेला आहे? संज्ञानात्मक, यालाच कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो आपण. ओके. सिद्धांत में बच्चा दो मुख्य प्रक्रियाओं के माध्यम से ज्ञान का निर्माण करता है. ठीक आहे. हे जीन पियाजेच्या संज्ञानात्मक विकासामध्ये असं सांगितलेलं आहे की बच्चा म्हणजे बाळ किंवा मुलगा हा जो आहे हे दोन मुख्य प्रक्रियाओं के माध्यम से ज्ञान का निर्माण करता आहे. मग ती दोन कोणती प्रक्रिया आहे? पहिली प्रक्रिया आहे मित्रांनो आत्मसातकरण, यालाच असिम्युलेशन म्हणतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी प्रक्रिया कोणती आहे? समायोजन, यालाच अकोमोडेशन म्हणतो आपण. क्लिअर झालं? हे दोन्ही प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. बघा, आता या ठिकाणी दिलेलं आहे कि जब बच्चा मौजूदा स्कीमा का उपयोग करके नई जानकारी को समजता है, उदाहरणार्थ म्हणजे यालाच आपण असिम्युलेशन म्हणतो. म्हणजे जेव्हा मुलगा स्कीमाचा वापर करून माहिती समजून घेतो यालाच आपण असिम्युलेशन म्हणतो. उदाहरणावरून समजून घ्या की सभी 4 पैर वाले जानवरों को कुत्ता कहना, म्हणजे जानवरों को क्या कहना? कुत्ता कहना. इसको क्या कहते हैं? असिम्युलेशन कहते हैं. ठीक है. अब समायोजन यानी क्या? अकोमोडेशन यानी जब नई जानकारी मौजूदा स्कीमा में फिट नहीं होती तो बच्चा अपनी मौजूदा स्कीमा को संशोधित यानी मॉडिफाई करता है, एक नया स्कीमा बनाता है. प्रश्नों में मौजूदा स्कीमा में नई जानकारी को समायोजित करना का अर्थ क्या है? तो स्कीमा है. स्कीमा में बदलाव लाना जिससे हम समायोजन यानी अकोमोडेशन कहते हैं. ठीक आहे. समझ में आया? मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक तिसरा पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय दिलेला आहे. लेव वायगोस्की के अनुसार बच्चों के सीखने में निम्नलिखित में से कौन सा कारक सबसे महत्वपूर्ण है? ठीक आहे. लेव वायगोस्कीच्या अनुसार मुलगा जो सीखने में निम्नलिखित में से कौन सा कारक सबसे महत्वपूर्ण आहे? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? पर्याय क्रमांक तिसरा सामाजिक अंतःक्रिया और भाषा म्हणजेच सोशल इंटरॅक्शन अँड लँग्वेज हे आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे जे पॉईंट आहे ते आपल्याला क्लिअर करायचं आहे. ठीक आहे. बघा काय दिलेलं आहे स्पष्टीकरणामध्ये. बघा,
सामाजिक अंतःक्रिया और भाषा हे लेव वायगोस्कीनं सांगितलेलं आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये बघा. लेव वायगोस्की का सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत यानी सोशियो कल्चरल थ्योरी इस बात पर जोर देता है कि बच्चों अपने समाज और संस्कृति के भीतर सामाजिक अंतःक्रिया यानी सोशल इंटरेक्शन के माध्यम से सीखते हैं. उनके अनुसार भाषा यानी लैंग्वेज और सामाजिक संपर्क विकास के सबसे महत्वपूर्ण उपकरण हैं. बच्चे ज्ञान और कौशल को अपने अपने से अधिक जानकार अन्य यानी मोर नॉलेजेबल अदर याला शॉर्टमध्ये लक्षात ठेवा MQ जैसे जैसे कि माता पिता शिक्षक सहपाठियों से बातचीत करके प्राप्त करते हैं. विशेष रूप से समीपस्थ विकास के क्षेत्र यानी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट झेडपीडी में होता आहे. ठीक आहे. हे महत्त्वाचे पॉईंट आहे. याच्यावरती प्रश्न परीक्षेला खूप वेळा विचारलेला आहे. ओके. त्यासाठी लक्षात ठेवा. आपण महत्त्वाचेच पॉईंट या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये एक्सप्लेनेशनमध्ये दिलेला आहे. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचाच प्रश्न असणार आहे. प्रश्न असा आहे कि बाल विकास में वंशानुक्रम यानी हेरिडिटी और वातावरण यानी एनवायरमेंट की भूमिका के संबंध में कौन सा कथन सही है. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग. पर्याय क्रमांक सी, विकास का आनुवंशिकता और पर्यावरण की अंतःक्रिया का परिणाम है. म्हणजेच काय, डेव्हलपमेंट इज द रिझल्ट ऑफ द इंटरॅक्शन बिटवीन हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट. ठीक आहे. यालाच आपण लक्षात ठेवू शकता शॉर्टमध्ये मित्रांनो. हे या ठिकाणी डी बरोबर एच इंटू ई. ओके. डेव्हलपमेंट इक्वल टू हेरिडिटी इंटू एन्व्हायरमेंट एवढं लक्षात ठेवू शकता. ओके. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी बघूया. बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तर बाल विकास यानी चाइल्ड डेव्हलपमेंट वंशानुक्रम और वातावरण का एक जटिल उत्पादक यानी कॉम्प्लेक्स प्रोडक्ट है. यह एक गुणक संबंध यानी मल्टिप्लिकेटिव्ह रिलेशनशिप है. मी आताच तुम्हाला सांगितलं डी बरोबर एच इंटू ई. ओके. म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह रिलेशनशिप है. रिलेशनशिप के रूप में समझा जाता है. विकास बरोबर वंशानुक्रम गुणिले वातावरण हे अशा पद्धतीने असते मित्रांनो. विकास हे जे आहे वंशानुक्रम गुणाकारामध्ये वातावरण हे अशा पद्धतीने राहते. डेव्हलपमेंट इक्वल टू हेरिडिटी इंटू एनवायरमेंट. इसका तात्पर्य क्या है कि न तो केवल आनुवंशिकता और न ही केवल वातावरण बच्चे के विकास को निर्धारित करता है, बल्कि यह दोनों कारक आपस में अंतःक्रिया यानी इंटरेक्शन करके विकास के रूप को आकार देते हैं. एक बिना दुसरा निरर्थक है. म्हणजे दोन्ही जे आहे हे अतिशय महत्त्वाचे आहे. कशासाठी तर विकासासाठी. ओके. विकासासाठी हे दोन्ही महत्त्वाचे आहे हेरिडिटी आणि एन्व्हायरमेंट. म्हणून हे काय आहे तर हे एकमेकाचे मल्टिप्लिकेटिव्ह रिलेशनशिपमध्ये आहे. ओके. लक्षात ठेवा महत्त्वाचे प्रश्न आहे. हे कन्सेप्ट जर क्लिअर झाली तर आपल्याला याच्यावरती प्रश्न जर परीक्षेला आला तर सॉल्व्ह करता येतो मित्रांनो. आपल्याला पटकन उत्तर देता येतो. ओके. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं मग आपण. प्रश्न क्रमांक 5 बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. रचनात्मक मूल्यांकन म्हणजेच फॉर्मेटिव्ह असेसमेंट. लक्षात ठेवा फॉर्मेटिव्ह असेसमेंटलाच रचनात्मक मूल्यांकन म्हणतात. का प्राथमिक उद्देश्य क्या होना चाहिए. मित्रांनो काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर. पर्याय क्रमांक मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी, शिक्षण अधिगम प्रक्रिया में सुधार करना यालाच रचनात्मक मूल्यांकन म्हणायचं आहे. म्हणजेच इम्प्रोव्हिंग द टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस. ठीक आहे. आता याच्यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट जे आहे आपण एक्सप्लेनेशनमध्ये क्लिअर करूया. बघा महत्त्वाचे पॉईंट आहे काय दिलेलं आहे की या ठिकाणी रचनात्मक मूल्यांकन म्हणजेच फॉर्मेटिव असेसमेंट वह मूल्यांकन है जो शिक्षण अधिगम प्रक्रिया के दौरान किया जाता है. इसका प्राथमिक उद्देश्य छात्रों को प्रतिपुष्ट यानी फीडबैक प्रदान करना है ताकि वे अपने सीखने में सुधार कर सके और साथ ही शिक्षक को अपनी शिक्षण पद्धति में सुधार करने में मदद करना है. यह ग्रेड देने या तुलना करने के बजाय सीखने को बढ़ावा यानी इन्हान्सिंग लर्निंग पर केंद्रित होता है. हे कशासाठी तर फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये आपल्याला महत्त्वाचे जे काही पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे. क्लिअर झालं. ठीक आहे. तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा यावरती प्रश्न परीक्षेला 100% असतो. डिस्ग्राफिया के जूझ रहे छात्रों को मुख्य रूप से किसमें कठिनाई का अनुभव होता है. अ स्टूडेंट स्ट्रगलिंग विथ डिस्ग्राफिया मेनली एक्सपिरियन्स डिफिकल्ट इन व्हॉट. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल. पर्याय क्रमांक बी, लिखणे में म्हणजेच रायटिंग यामध्ये हे काय आहे तर ज्यांना डिस्ग्राफिया हा जो काय म्हणू अक्षमता आहे त्यांना लिहिण्यामध्ये कठीणाई जाते मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे लिखणे में कठीनाई जाती है. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी बघूया. बघा डिस्ग्राफिया एक विशिष्ट सीखने की अक्षमता म्हणजे स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी है जो मुख्य रूप से लेखन कौशल यानी राइटिंग स्किल को प्रभावित करती है. इससे पीड़ित छात्रों को अक्षर बनाने में,
हस्तलेखन यानी हैंडराइटिंग की गति और स्पष्टता, व्याकरण, वर्तनी म्हणजे स्पेलिंग और विचारों को सुसंगत तरीके से कागज पर उतारने में कठिनाइयाँ होती है, हे महत्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे डिस्ग्राफिया रायटिंग स्किल म्हणजेच या ठिकाणी हे कोणती डिसॅबिलिटी आहे? लेखनासाठी डिसॅबिलिटी आहे. ठीक आहे. महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये 2 महत्वाची आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे बघा. डिस्लेक्सिया, हे डिस्लेक्सियाची डिसॅबिलिटी आहे. ही कशासाठी आहे? तर पडणे में कठीणाई म्हणजे वाचन अक्षमता आहे डिस्लेक्सिया. त्याच्यानंतर डिस्कॅल्क्युलिया, हे डिस्कॅल्क्युलिया ही जी डिसॅबिलिटी आहे, गणितीय गणना में कठीणाई याच्यासाठी हे आहे मित्रांनो. ठीक आहे. हे यावरती महत्वाचे पॉइंट आहे. याच्यावरती प्रश्न परीक्षेला आला तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दररोज जर अशाच पद्धतीने जे शिकायचे असेल, फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी आपल्याला जर दररोज शिकायचं असेल, तर मित्रांनो आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. दररोज आपल्याला या ठिकाणी सी-टी-ईटीसाठी महत्त्वाचे जे विषय आहे, त्या विषयावरती आपल्याला फ्रीमध्ये तयारी करता येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलवरचे दररोज व्हिडिओज बघत राहा. कारण आपण या ठिकाणी जे महत्त्वाचे आहे तेच घेत असतो मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला दररोज फ्री क्लास आपल्या ह्या चॅनलवरती सखोल विश्लेषणासह पाहायला मिळणार आहेत. दररोज दुपारी 3 वाजता आपण व्हिडिओज अपलोड करत असतो मित्रांनो. पेपर 8 फेब्रुवारीला आहे. त्या उद्देशाने आपल्याला या ठिकाणी दररोज मानसशास्त्र या विषयाची तयारी फ्रीमध्ये करायचं आहे. त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा आणि सोबतच आपल्या व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करायचं आहे. आपल्या या इग्नाइट करियर पॉइंटला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुप जॉइन करायचा असेल, तर याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण त्यामध्ये क्लासेसची PDF देत असतो मित्रांनो. ठीक आहे. दररोज तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या चॅनलवरचे व्हिडिओज पूर्णपणे फ्री असणार आहे. तुम्हाला कुठलेही चार्जेस द्यायची आवश्यकता नाही. ठीक आहे. चला बघूया मग पुढे प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न असा आहे, प्रगतिशील शिक्षा म्हणजे प्रोग्रेसिव एजुकेशन में शिक्षक की भूमिका क्या है? प्रोग्रेसिव एजुकेशन में शिक्षक की भूमिका क्या है? इन प्रोग्रेसिव एजुकेशन व्हॉट इज द रोल ऑफ द टीचर? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? पर्याय क्रमांक डी, सीखने के लिए एक सुगमकर्ता म्हणजे अ फॅसिलिटेटर फॉर लर्निंग. ठीक आहे. ही शिक्षकाची भूमिका आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनमध्ये म्हणजे प्रगतिशील शिक्षामध्ये. आता स्पष्टीकरणात काही महत्त्वाचे पॉइंट आहे ते बघा. काय दिलेलं आहे की प्रगतिशील शिक्षा म्हणजे प्रोग्रेसिव एजुकेशन जो जॉन डेवी के विचारों पर आधारित है. यह मानती है कि बच्चों सक्रिय शिक्षार्थी यानी एक्टिव लर्नर्स होते हैं और वे करके सीखने म्हणजे लर्निंग बाय डूइंग से सीखते हैं. इस दृष्टिकोण में शिक्षक की भूमिका एक सुगमकर्ता म्हणजे फैसिलिटेटर की होती है. शिक्षक केवल ज्ञान प्रदान नहीं करता बल्कि छात्रों के लिए एक समृद्ध और सहायक वातावरण, रिच एंड सपोर्टिव इन्वायरमेंट बनाता है, जहां वे अपने अनुभव और अन्वेषण यानी एक्सप्लोरेशन के माध्यम से सीख सके. हे महत्वाचं या ठिकाणी पॉइंट आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. ओके. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8. बघा काय दिलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, लिंग पूर्वाग्रह म्हणजे जेंडर बाइस को दूर करने के लिए शिक्षक को क्या करना चाहिए? टू ॲड्रेस जेंडर बाइस व्हॉट शुड अ टीचर डू? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक सी, सभी छात्रों को एक ही कार्य में शामिल करना म्हणजे इन्व्हॉल्विंग ऑल स्टुडंट इन द सेम ॲक्टिव्हिटीज. ओके. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा काय दिलेलं आहे की लिंग पूर्वाग्रह म्हणजे जेंडर वाइज को दूर करने के लिए शिक्षक को एक कक्षा में समता और समानता, इक्वेलिटी एंड इक्विटी को बढ़ावा देना चाहिए. इसका सबसे प्रभावी तरीका यह सुनिश्चित करता है कि सभी छात्रों को चाहे उनका लिंग कुछ भी हो समान अवसर मिले और उन्हें समान गतिविधियों और जिम्मेदारियों में शामिल किया जाए. इससे रूढ़िवादी लिंग भूमिकाओं को चुनौती मिलता है और यह संदेश जाता है कि सभी कार्य और भूमिकाएं सभी सभी के लिए खुली है. ठीक आहे. महत्वाचं आहे इन्व्हॉल्विंग ऑल द स्टुडंट इन द सेम ॲक्टिव्हिटीज. हे या ठिकाणी महत्वाचे जे पॉईंट आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर झालं? ठीक आहे. चला मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9. बघा काय दिलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे. कोहलबर्ग के नैतिक विकास के किस चरण में एक बच्चा यह मानता है कि नियम अपरिवर्तनीय है? In which stage of Kohlberg moral development does child believe that rule are unchangeable? काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आज्ञापालन व दंड अभिविन्यास म्हणजे ऑबिडियन्स अँड पनिशमेंट ओरिएंटेशन. मित्रांनो आता यावरचे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे आपल्याला एक्सप्लेनेशनमध्ये बघायचं आहे.
बघा, लॉरेन्स कोहलबर्ग के नैतिक विकास के सिद्धांत में म्हणजे लॉरेन्स कोहलबर्ग यांनी कोणता सिद्धांत मांडला? नैतिक विकास सिद्धांत मांडलेला आहे. यह विश्वास के नियम अपरिवर्तनीय, अनचेंजेबल और पूर्ण म्हणजे एब्सोल्यूट है. उनके पारंपरिक पूर्व स्तर प्री कन्वेंशनल लेवल में पाया जाता है. विशेष रूप से पहले चरण आज्ञापालन और दंडाभियंस म्हणजे ओबेडियंस एंड पनिशमेंट ओरिएंटेशन में है. बच्चा नियमों का पालन केवल इसलिए करता है क्योंकि वह दंड से बचना चाहता है और किसी बाहरी प्राधिकरण एक्सटर्नल अथॉरिटी के प्रति आज्ञाकारी रहना चाहता है. इस चरण में नियम एक बाहरी निश्चित और बिना किसी सवाल के माननीय योग्य आदेश के रूप में देखे जाते हैं. हे या ठिकाणी महत्वाचे लॉरेन्स कोहलबर्गने जी त्यांच्या नैतिक विकासामध्ये नैतिक विकास सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे ते आपल्याला स्पष्टीकरणामध्ये महत्वाचे पॉईंट पाहायला मिळालेले आहेत. ओके, लक्षात ठेवा, यावरती प्रश्न परीक्षेला येतात मित्रांनो. ठीक आहे, लॉरेन्स कोहलबर्ग, जीन पियाजे आणि लेव वायगोस्की याच्यावरती प्रश्न हमखास परीक्षेला असतातच. ओके, याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 10वा महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न बघा काय दिलेला आहे की समावेशी शिक्षा म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन का सिद्धांत किसवर आधारित आहे? द प्रिन्सिपल ऑफ इन्क्लुसिव्ह एज्युकेशन इज बेस्ड ऑन व्हॉट? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक सी या ठिकाणी उत्तर पाहायला मिळतो समता और समान अवसर, इक्विटी अँड इक्वल ऑपॉर्च्युनिटीज. इक्वल ऑपॉर्च्युनिटीज. आता ह्यावरती काही महत्वाचे पॉईंट आपण एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून क्लियर करूया. बघा, समावेशी शिक्षा म्हणजे इंक्लूसिव एजुकेशन का मुख्य सिद्धांत यह है कि हर बच्चों को चाहे उसकी शारीरिक, संज्ञानात्मक, सामाजिक, भावनात्मक या कोई अन्य स्थिति हो, एक ही छत के नीचे गुणवत्तापूर्व शिक्षा प्राप्त करने का समान अधिकार है. यह भेदभाव और बहिष्कार के विरुद्ध है और समता यानी इक्विटी पर जोर देता है. जिसका अर्थ यह है कि हर बच्चों को विशिष्ट जरूरतों को पूरा करने के लिए समर्थन और संसाधनों का समायोजित एडजस्ट किया जाना चाहिए ताकि सभी को समान अवसर मिळ सके. हे या ठिकाणी समावेशी शिक्षाचं आपल्याला थोडक्यात महत्व आणि सोबतच महत्वाची परीक्षा दृष्टिकोनातून पॉईंट दिलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, यावरती प्रश्न परीक्षेला विचारले जातात. ठीक आहे, आपण महत्वाचेच पॉईंट आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करत असतो मित्रांनो. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 11 बघा. एक शिक्षक को छात्रों में रचनात्मकता यानी क्रिएटिविटी को कैसे प्रोत्साहित करना चाहिए? हाउ शुड अ टीचर इनकरेज क्रिएटिविटी इन स्टुडंट्स? मित्रांनो, काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? पर्याय क्रमांक बी, अपसारी चिंतन को प्रोत्साहित करके यानी बाय इनकरेजिंग डायव्हर्जंट थिंकिंग. क्लिअर झालं? आता बघा, स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहे ते आपण एक्सप्लेनेशन मध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे की रचनात्मकता यानी क्रिएटिविटी का सीधा संबंध अपसारी चिंतन डायवर्जेंट थिंकिंग से है, जो एक समस्या के कई अलग अलग और मूल मल्टिपल डिफरंट अँड ओरिजिनल समाधान खोजणे की क्षमता आहे. म्हणजेच काय तर लक्षात ठेवा, हे डायव्हर्जंट थिंकिंग जे आहे यामध्ये समस्या के काही अलग अलग म्हणजे एक जर प्रॉब्लेम असेल तर याच्यासाठी मल्टिपल सोल्युशन्स अवेलेबल असतात. यालाच आपण अपसारी चिंतन म्हणतो मित्रांनो. ठीक आहे, शिक्षक को ऐसे कार्य और प्रश्न पूछने चाहिए जिसमें केवल एक सही उत्तर न हो, बल्कि बच्चों को अपने विचारों, कल्पना और विभिन्न दृष्टिकोणों का उपयोग करने की स्वतंत्रता हो. यह आलोचनात्मकता सोच यानी क्रिटिकल थिंकिंग को बढ़ावा देती है. किती महत्वाचे प्रश्न आहे. क्रिएटिव्हिटी ही या ठिकाणी अतिशय महत्वाची आहे. यावरती प्रश्न येतात मित्रांनो. क्रिएटिव्हिटी, रचनात्मकता यावरती प्रश्न येतात. ही जी पॉईंट आहे या पॉईंटवरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर झालं? ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मग मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 बघा काय दिलेला आहे. प्रश्न असा आहे या ठिकाणी की विकास म्हणजे डेव्हलपमेंट की प्रकृती कैसी है? व्हॉट इज द नेचर ऑफ डेव्हलपमेंट? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, यह मात्रात्मक और गुणात्मक दोनों यानी इट इज बोथ क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह. ठीक आहे, आता स्पष्टीकरणामध्ये समजून घेऊया. आपल्याला महत्वाचे काय पॉईंट दिलेले आहे बघा. विकास म्हणजे डेव्हलपमेंट एक जीवनपर्यंत चलने वाली व्यापक लाइफ लॉन्ग कॉम्प्रिहेंसिव्ह प्रक्रिया आहे. ठीक है, मात्रात्मक म्हणजे काय तर क्वांटिटेटिव पहलू में शरीर के आकार वजन में वृद्धि जैसे कि वृद्धि यानी ग्रोथ कहा जाता है शामिल है, जिससे मापा जा सके यालाच मात्रात्मक म्हणायचं आहे. ज्याला आपण मोजू शकतो, जशी की उंची, आपण उंची मोजू शकतो, वजन मोजू शकतो, आपल्या शरीराचं वजन, याला मात्रात्मक म्हणायचं आहे. त्याच्यानंतर गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह काय आहे, पहलू में कौशल्य क्षमता व्यक्तिगत और समझ में परिवर्तन शामिल है, जैसे कि बेहतर समस्या समाधान क्षमता, जिन्हें मापना मुश्किल है लेकिन जो विकास के महत्वपूर्ण अंग है. इसलिए विकास दोनों का एक संयोजन है और यह कभी भी एक सीधी रेखा में नहीं होती, बल्कि अलग सर्पिलाकार स्पाइरल रास्ते पर होती है.
हे जे आहे गुणात्मक बदल हे कशा पद्धतीने असते, हे एक प्रक्रिया नाही मित्रांनो. ठीक आहे. त्याचा जो विकास आहे हे स्पायरल सारखाच असतो. ठीक आहे, स्पायरल सारखा. ठीक आहे, अशा पद्धतीने असतो. ओके. लक्षात ठेवा, हे दोन्ही प्रकार मात्रात्मक आणि गुणात्मक हे जे आहे चेंजेस आहे, हे विकासाचे 2 प्रकार आहे. लक्षात ठेवा. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13 बघायचा आपल्याला. बघा काय दिलेलं आहे. बुद्धि का बहुकारक सिद्धांत म्हणजे मल्टी फॅक्टर थ्योरी ऑफ इंटेलिजन्स किसने दिया? हु प्रपोज द मल्टी फॅक्टर थ्योरी ऑफ इंटेलिजन्स? बहुकारक सिद्धांत ही कोणी दिलेला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो, थॉर्नडाईक. ठीक आहे. थॉर्नडाईक यांनी बहु बुद्धी सिद्धांत मांडला म्हणजे मल्टी फॅक्टर थेरी ऑफ इंटेलिजन्स हे यांनी दिलेलं आहे. स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे, आपण ते बघूया. बघा, एल थॉर्नडाईक ने बुद्धि के बहुकारक सिद्धांत म्हणजेच मल्टी फैक्टर थ्योरी ऑफ इंटेलिजेंस का प्रस्तावित दिया था. इस सिद्धांत के अनुसार बुद्धि कई अपनी विशिष्ट क्षमताओं मेनी स्पेसिफिक एबिलिटीज का एक समूह है, न कि कोई एकल यानी जी कारक. जैसा कि स्पीयरमैन ने कहा कि उन्होंने बुद्धि के 3 प्रकारों में वर्गीकृत किया. स्पीयरमनने, लक्षात ठेवा की स्पीयरमनने यांनी काय तर बुद्धीचे 3 प्रकार में वर्गीकृत केलेले आहे. कोणती आहे तर बघा, लक्षात ठेवा, एक सामाजिक बुद्धी याला सोशल इंटेलिजन्स म्हणतो, दुसरी अमूर्त बुद्धी याला अब्स्ट्रॅक्ट इंटेलिजन्स म्हणतो आणि तिसरी आहे मूर्त बुद्धी याला कॉन्क्रीट इंटेलिजन्स म्हणतो. हे तिन्ही लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचे आहे. यावरती प्रश्न 100% येणार. ओके. त्यासाठी हे जेवढे काही पॉईंट आहे ते तुम्ही वहीमध्ये नोट करून ठेवलं तरी चालते. ठीक आहे. लक्षात ठेवा, दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने डिटेलमध्ये शिकायला मिळणार आहेत. ठीक आहे. त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 14 बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, प्राथमिक सामाजिकरण म्हणजे प्रायमरी सोशलायझेशन की संस्था कोणती आहे? विच इज द एजन्सी ऑफ प्रायमरी सोशलायझेशन? काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? पर्याय क्रमांक मित्रांनो सी मध्ये पाहायला मिळतो. परिवार, फॅमिली हे समाजीकरणाची प्राथमिक संस्था आहे. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये समजून घेऊया काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉइंट. तर या ठिकाणी परिवार, फॅमिली, समाजीकरण म्हणजे सोशलाइजेशन वह प्रक्रिया है जिसके द्वारा एक बच्चा समाज के मानदंडों, मूल्यों और व्यवहारों को सीखता है. प्राथमिक समाजीकरण म्हणजे प्राइमरी सोशलाइजेशन वह पारंपरिक चरण है जो बच्चों के जीवन की शुरुआत वर्षों में होता है. यह मुख्य रूप से परिवार यानी फैमिली और तत्काल देखभाल करने वालों के माध्यम से होता है. ठीक है. त्याच्यानंतर माध्यमिक समाजीकरण म्हणजे काय, सेकंडरी सोशलाइजेशन म्हणजे काय, तर ये तब होता है जब बच्चा घर से बाहर निकलता है, जैसे विद्यालय, स्कूल, आस पड़ोस और मीडिया के माध्यम से. इसीलिए परिवार समाजीकरण की प्राथमिक और सबसे प्रभावशाली संस्था आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, महत्वाचे यावरती प्रश्न परीक्षेला येतात. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 15 बघा काय दिलेला आहे. जब एक बच्चा यह समझने लगता है कि किसी बर्तन में पानी की मात्रा समान रहती है. लक्षात ठेवा, जब एक बच्चा यह समझने लगता है कि किसी बर्तन में पानी की मात्रा समान रहती है, भले ही बर्तन का आकार बदल जाए, तो वह किस अवधारणा में महारत हासिल कर लेता है? When a child begins to understand that the amount of water in a container remains the same even if the shape of the container changes, what concept has she mastered? काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर? पर्याय क्रमांक बी मध्ये पाहायला मिळतो, संरक्षण, यालाच कन्झर्वेशन म्हणतो आपण. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काही महत्त्वाचे पॉइंट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. बघा, आता कंजर्वेशन आपण संरक्षण बघितलं. जीन प्याजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत में संरक्षण यानी कंजर्वेशन वह समझ है कि किसी वस्तु के बाहरी रूप से जैसे आकार या व्यवस्था में परिवर्तन होने के बावजूद उसकी मात्रा, संख्या या आयतन यानी क्वांटिटी, नंबर ऑफ वॉल्यूम नंबर और वॉल्यूम समान रहती है. बच्चे आमतौर पर मूर्त संक्रियात्मक अवस्था यानी कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज लगभग 7 से 11 वर्ष में इस अवधारणा में महारत हासिल कर लेते हैं. इससे पहले वे अहम केंद्रवाद यानी इगोसेंट्रिज्म और केंद्रीकरण यानी सेंट्रिज्म दर्शाते हैं. ठीक आहे. महत्वाची यामध्ये पॉईंट आपण घेतलेली आहेत. लक्षात ठेवा, यावरती प्रश्न परीक्षेला येतात. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. प्रश्न क्रमांक 16 बघा काय दिलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, बच्चों में व्यक्तिगत अंतर यानी इंडिविजुअल डिफरेंसेस मुख्य रूप से इंगित करते हैं. इंडिविजुअल डिफरेंसेस अमॉन्ग चिल्ड्रन प्राइमरली इंडिकेट व्हाट? मित्रांनो काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? पर्याय क्रमांक बी, हर बच्चे की सीखने की शैली अलग अलग है. एव्हरी चाइल्ड हॅज डिफरंट लर्निंग स्टाईल. म्हणजे प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळी शिकण्याची शैली असते, आहे की नाही? ठीक आहे. चला पुढचं आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. बघा, व्यक्तिगत अंतर इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस का अर्थ हे आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी अर्थ दिलेला आहे.
कोई भी दो व्यक्ति यहाँ तक कि जुड़वा बच्चे भी पूरी तरह से समान नहीं होते हैं। महत्वाचा पॉइंट है। ये अंतर न केवल शारीरिक विशेषताओं में होते हैं बल्कि सीखने की गति, क्षमता, रुचि, व्यक्तिगत और सीखने की शैली यानी लर्निंग स्टाइल में भी होती है। शिक्षक शिक्षण के संदर्भ में यह इंगित करता है कि शिक्षक को अपनी शिक्षण विविध विधियों का लचीला बनाना चाहिए ताकि कक्षा में मौजूदा सभी विविध शिक्षणार्थियों यानी डायव्हर्स लर्नर की जरूरतों को पूरा किया जा सके. ठीक आहे. हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे पॉइंट दिलेला आहे. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस दिलेला आहे. लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉइंट आहे. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. प्रश्न क्रमांक 17 बघा काय दिलेला आहे. शिक्षण अधिगम प्रक्रिया टीचिंग लर्निंग प्रोसेस को प्रभावी बनाने के लिए शिक्षक को क्या करना चाहिए? व्हाट शुड अ टीचर डू मेक द टीचिंग लर्निंग प्रोसेस इफेक्टिव्ह? काय असेल मग मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर? पर्याय क्रमांक बी, विभिन्न प्रकार के शिक्षण विधियों का उपयोग करना यानी यूजिंग द व्हेरायटीज ऑफ टीचिंग मेथड्स. ओके. आता लक्षात ठेवा, स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी क्लियर करूया. बघा, आता कक्षा में व्यक्तिगत अंतर, इंडिविजुअल डिफरेंसेस और विभिन्न सीखने की शैलियों के कारण एक प्रभावी शिक्षक को विभिन्न प्रकार की शिक्षण विधियों वेराइटीज ऑफ टीचिंग मेथड्स का उपयोग करना चाहिए. इन विधियों में चर्चाएं, प्रदर्शन, समूह कार्य, परियोजनाएं और व्यवहारिक गतिविधियां शामिल हो सकती है. यह सुनिश्चित करता है कि सभी छात्र सक्रिय रूप से जुड़े और विषय वस्तु को बेहतर ढंग से समझे, जिससे शिक्षण अधिगम प्रक्रिया छात्र केंद्रित यानी स्टुडंट सेंट्रल और प्रभावी बन सके. हे यामध्ये महत्त्वाचे आपल्याला प्रश्न काय दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे, एक्सप्लेन दिलेलं आहे. ओके. यावरती प्रश्न परीक्षेला येतात, लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 18 निरंतर और व्यापक मूल्यांकन म्हणजेच सीसीई म्हणतो आपण त्याला, का क्या उद्देश्य है? व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, याला सीसीई आपण शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं. काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, शिक्षण और सीखने की प्रक्रिया को बेहतर बनाना टू इम्प्रूव द प्रोसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग. ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला महत्त्वाचे पॉइंट काय दिलेला आहे की निरंतर और व्यापक मूल्यांकन म्हणजे सीसीई का मुख्य उद्देश्य छात्रों के समग्र विकास होलिस्टिक डेवलपमेंट का मूल्यांकन करना है. निरंतर म्हणजे कंटिन्यूअस काय आहे, इसका अर्थ है कि सीखने की प्रक्रिया के दौरान नियमित और आवधिक मूल्यांकन. ओके. व्यापक म्हणजे काय, कॉम्प्रिहेन्सिव म्हणजे काय, इसका अर्थ ये है कि शैक्षणिक, स्कॉलस्टिक, विषय ज्ञान और सह शैक्षणिक को स्कॉलस्टिक कौशल, अभिव्यक्ति, मूल्य दोनों क्षेत्र का मूल्यांकन करना. इसका अंतिम लक्ष्य छात्रों को सुधारात्मक प्रतिपुष्टि, करेक्टिव फीडबैक प्रदान करके और शिक्षकों को अपनी शिक्षण रणनीति समायोजित करने में मदद करके शिक्षण और सीखने की प्रक्रियाओं में सुधार करना है. यालाच आपण व्यापक किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणतो. ओके. महत्त्वाचे पॉइंट आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न परीक्षेला येतात मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 19 बघा. एक बच्चा जो बार बार बी को डी और 100 को वास पढ़ता है, वह किस प्रकार के सीखने की कठिनाइयों से पीडित है? तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, अ चाइल्ड हू रिपीटेडली रीड्स बी ॲज अ डी अँड सॉ ॲज अ वॉज इज सफरिंग फ्रॉम विच काइंड ऑफ लर्निंग डिफिकल्टी. मित्रांनो, काय असेल मग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर? आपण यापूर्वीच्या प्रश्नाच्या एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलं होतं. काय आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो, डिसलेक्सिया. ठीक आहे. डिस्कॅल्क्युलिया हे गणना. ठीक आहे. लक्षात ठेवा. डिस्ग्राफिया हे लिखना, ही डिसेबिलिटी वरती आहे. ओके. लक्षात ठेवा. आणि डिसलेक्सिया हे पढणं, हे डिसेबिलिटी वरती आहे. ओके. आता स्पष्टीकरणामध्ये बघूया, काही महत्त्वाचे पॉइंट आहे ते आपण या ठिकाणी क्लियर करूया. बघा, बार बार अक्षरों या शब्दों को उल्टा करके पढ़ना, रिवर्सिंग लेटर और वर्ड्स जैसे बी को डी और सॉ को वॉज, यालाच डिसलेक्सिया का एक क्लासिक संकेत है. डिसलेक्सिया एक पठन अक्षमता, डिसलेक्सिया एक पठन अक्षमता म्हणजे रीडिंग डिसेबिलिटी है, जो मुख्य शब्दों से पहचानने, सही ढंग से पढ़ने और समझने की क्षमताओं को प्रभावित करती है. यह भाषा ध्वनि आधारित घटकों को संभावित करने में कठिनाई के कारण होता है. महत्त्वाचे पॉइंट आहे, डिसेबिलिटीवरती प्रश्न परीक्षेला येतात म्हणून आपण या ठिकाणी डिटेलमध्ये स्पष्टीकरणात दिलेला आहे. ओके. महत्त्वाचे पॉइंट आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. बघा, याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 20 काय दिलेला आहे बघा. आंतरिक अभिप्रेरणा इंट्रिंसिक मोटिवेशन का सबसे अच्छा उदाहरण कौन सा है? विच इज द बेस्ट एग्जाम्पल ऑफ इंट्रिंसिक मोटिवेशन
काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर? पर्याय क्रमांक सी, अपनी रुचि के लिए पढ़ना म्हणजे स्टडिंग फॉर वन्स ओन इंटरेस्ट. ठीक आहे. आता बघा स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट आहे ते आपल्याला बघायचं आहे, की अभिप्रेरणा म्हणजे मोटिव्हेशन के 2 प्रकार होते हैं. मोटिव्हेशनचे किती प्रकार आहे? 2. कोणते आहे? एक्स्ट्रिन्सिक मोटिव्हेशन, इंट्रिन्सिक मोटिव्हेशन. याला मराठीमध्ये लक्षात ठेवा, हिंदीमध्ये लक्षात ठेवा बाह्य अभिप्रेरणा, आंतरिक अभिप्रेरणा. जब कोई कार्य किसी बाहरी पुरस्कार यानी एक्सटर्नल रिवॉर्ड या दंड से बचने के लिए किया जाता है, जैसे ग्रेड, पुरस्कार या माता पिता का दबाव, विकल्प ए, बी और डी बाह्य अभिप्रेरणा के उदाहरण आहे. म्हणजे आपल्याला जे पर्याय दिलेला आहे त्या पर्यायामध्ये जे ए आहे, बी आहे, डी आहे, हे बाह्य अभिप्रेरणाची उदाहरणे असणार आहे. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघू शकता ते एक्सटेन्सिक मोटिवेशनचे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आंतरिक अभिप्रेरणा, इंट्रेन्सिक मोटिवेशन, जब कोई कार्य स्वयं की खुशी, रुचि, संतोष, सेटिस्फैक्शन या चुनौती के लिए किया जाता है, अपनी रुचियों के लिए पढ़ना आंतरिक अभिप्रेरणा का सबसे अच्छा उदाहरण है, क्योंकि प्रेरणा स्रोत व्यक्ती के भीतर होती है. ओके, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे. मोटिवेशनवरती प्रश्न परीक्षेला विचारलेले आहे. ओके, याच्यानंतर आपल्याला पुढच्या सेशनमध्ये बघायचं आहे मित्रांनो, 20 प्रश्नापैकी 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायचा आहे मित्रांनो. दररोज तुम्हाला दुपारी 3 वाजता, दररोज दुपारी 3 वाजता आपल्या या चॅनलवरती फ्री क्लास पाहायला मिळणार आहेत. ओके, या चॅनल सोबत जुळून राहा. दररोज आपल्याला या ठिकाणी सी-टी-ई-टीसाठी महत्त्वाचे जे विषय आहे त्या विषयावरती आपल्याला सराव करता येणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्या इग्नाइट करियर पॉइंट या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे. तुम्ही जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दररोज फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. ठीक आहे, डेली बेसिसवरती तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत दुपारी 3 वाजता. मग तुम्ही सी-टी-ई-टीची तयारी करत असाल तरी काही हरकत नाही. तुम्हाला सी-टी-ई-टीचा कंटेंट या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळेल आणि सोबतच तुमची फ्रेंड सर्कल किंवा तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीसाठी आपण मॅथ आणि सोबतच रिझनिंगचा, ठीक आहे, रिझनिंगवरती जे मागील पेपरला विचारलेले प्रश्न आहे त्या प्रश्नांचा सराव या ठिकाणी करत आहोत. आणि मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी पोलीस भरतीसाठी अंकगणित या विषयाचा पूर्ण सिलेबस फ्रीमध्ये अपलोड करून देणार आहोत. फ्रीमध्ये या ठिकाणी कोर्स शिकवणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. ठीक आहे, दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने स्पष्टीकरणासह सी-टी-ई-टीची तयारी करता येणार आहेत. ठीक आहे, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओची लिंक सेंड करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, मग भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.